यावन रावण की सभा शंभु बंध्यो बजरंग। लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग। जो रवि छबी लखत ही खद्योत होत बदरंग। त्यो तव तेज निहार के तखत त्याजो अवरंग। तखत त्याजो अवरंग। हो, असेच काही कवित्व केले होते कवी कलश यांनी। साक्षात मृत्यू समोर असतानाही आपल्या शंभूराजांची साथ नाही सोडली अशा मैत्रीची आणि अशा दोन मित्रांची ही हृदयद्रावक कथा। नमस्कार, जयतु जयतु हिंदुराष्ट्रम हे यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत करत आहे। बंधू भगिनींनो, शंभूराजांच्या अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांनी साथ दिली ते म्हणजे कवी कलश। चला तर या व्हिडिओमध्ये पाहूया की कवी कलश होते कोण आणि संभाजी राजांसोबत त्यांची मित्रता कशी होती। कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे यांची मैत्री म्हणजे जणू काही श्रीकृष्ण आणि सुदामा यांचीच मैत्री। अहो, त्यापेक्षा तसूभरही कमी मित्रता नव्हती या दोघांमध्ये। दोघांच्याही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही। आणि हे असे कवी कलश कोण होते, चला तर पाहूया। इतिहासकारांनी म्हणजेच बखरकारांनी सर्वात जास्त अन्याय केला तो ती व्यक्ती म्हणजेच कविराज कलश। छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलशांची गेल्या काही वर्षापर्यंत बरीच बदनामी करण्यात आली। त्यांचा खराखुरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार होते बखरकार। कवी कलश हे मूळचे उत्तर प्रदेशचे। उत्तर प्रदेशमधील कनोजी ब्राह्मण ही त्यांची ओळख। त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही, परंतु काही ठिकाणी त्यांना केशव भट्ट कबजी असेही म्हटलेले आहे। कदाचित हे त्यांचे मूळ नाव असू शकते। तर काही जणांच्या मते आग्र्यावरून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी बालशंभूराजेंना मथुरेतच ठेवलं होतं आणि तेव्हाच कवी कलश आणि शंभूराजांची ओळख झाली असावी। औरंगजेब गादीवर बसला आणि त्यानंतर त्याने उत्तरेत थैमान घालायला सुरुवात केली। उत्तरेत औरंगजेबाने रयतेवर जुलूम करायला सुरुवात केली। त्याने इतर धर्मीयांचा छळ सुरू केला। आपल्या धार्मिक स्थळांची विटंबना त्याने सुरू केली आणि त्याच्या या अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊ लागले आणि दक्षिणेत मात्र त्यांना एकच आधार दिसत होता, तो म्हणजे शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि यानंतर उत्तरेतून येणाऱ्यांचा ओघ वाढला। छत्रपती शिवाजी महाराज विद्वत्तेचे भोक्ते होते, त्यांनी मात्र या सर्वांना आधार दिला। त्यात त्यांच्या दरबारात कवी परमानंद होतेच, शिवाय उत्तरेच्या छत्रसाल राजाच्या दरबारातून आलेले कविभूषण देखील शिवकालातीलच होते। याच काळात कवी कलश देखील उत्तरेतून महाराष्ट्रात आलेले असावेत अशी एक मान्यता आहे आणि यानंतर युवराज संभाजी महाराजांशी त्यांची भेट झाली। माँसाहेब जिजाऊच्या संस्कारात वाढलेले शंभूराजे ते रणनीती राजनीतीमध्ये कुशल होतेच, मात्र त्यांचं संस्कृत आणि फारशी भाषेचाही गाढा असा अभ्यास होता। ते त्या भाषेमधील पंडित होते। त्यांनी बुधभूषण, नायिकाभेद, 7 शतक, नखशिख असे ग्रंथ देखील लिहिले होते। काव्यशास्त्र विनोदाची त्यांना फार जाण होती। धर्मशास्त्रावर होणाऱ्या वादविवादामध्ये ते सतत सहभागी होत असत आणि यातूनच कवी कलश आणि शंभूराजांची मैत्री घट्ट झाली। अष्टपैलू विद्वान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी कलशांच्या ब्रज भाषेतील काव्याचे संभाजी महाराज जणू काही चाहते झाले। शिवरायांच्या मृत्यूनंतर दरबारातील अनेकांनी संभाजी महाराजांना गादीवर बसण्यास विरोध केला होता। यात अष्टप्रधान मंडळातील अनेक जण होते, मात्र शंभूराजांची रयतेमध्ये असलेली लोकप्रियता आणि स्वराज्याचं हित ओळखून सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी त्यांनाच पाठिंबा दिला। संभाजी महाराज छत्रपती बनले
त्यांनी राज्यकारभाराची घडी बसवली. मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या अष्टप्रधान मंडळाने अनेक कट कारस्थाने करण्यास सुरुवात केली. मुघलांपासून पोर्तुगीजांपर्यंत अनेक शत्रूंना एकाच वेळी तोंड द्यावे लागले माझ्या राजाला. आणि तरीसुद्धा माझे राजे डगमगले नाहीत. परकीयांबरोबरच स्वकीयांच्या विखारी राजकारणाचा देखील सामना करावा लागला आपल्या राजांना. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी शंभूराजांनी आपल्या विश्वासातल्या कवी कलशांची मदत घेतली. साधारण 1686चा तो काळ आणि त्यावेळी साष्टीबारची पोर्तुगीजांवरची मोहीम आटोपून रायगडावर परतलेल्या संभाजी महाराजांनी कवी कलशांना कुलमुखत्यार पदाची जबाबदारी दिली. हे प्रशासनातील प्रमुख पद होते. संभाजी महाराज छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कवी कलशांचा सल्ला घेत असत. त्यांना छंदोगामात्य ही पदवी बहाल केली होती आणि यामुळेच अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व मात्र कमी झाले होते. कवी कलशांचे महत्त्व वाढले होते आणि शंभूराजांसोबत त्यांची असलेली जवळीकही वाढली होती. यामुळेच अण्णाजी दत्तोंसारख्या अष्टप्रधानांचा जळफळाट होऊ लागला. त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यास सुरुवात याच काळात झाली. कवी कलश हे संभाजी राजांना गूढविद्या शिकवतात, त्यांना मदिरा पिण्यास लावतात, त्यांना मदिरेची सवय लावलेली आहे कवी कलशांनी, असे घाणेरडे आरोप मग या लोकांनी सुरू केले. याला वैतागून कवी कलशांनी महाराष्ट्र सोडून उत्तरेत परत जाण्याची तयारी शंभूराजांच्या समोर बोलून दाखवली. परंतु संभाजी राजांनी तुमच्या एवढा भरोसा आम्ही दुसऱ्या कोणावर ठेवू शकत नाही असे ठणकावून सांगितले आणि आग्रह केला. त्यामुळे कवी कलश थांबले. त्यांनी आपल्या कर्तव्यात कोठेही कुचराई येऊ दिलेली नाही. कविराज कलश हे मोठे पराक्रमी आणि रणनीतिकार होते. त्यांनी संभाजी राजांच्या गैरहजेरीत शहाबुद्दीन खानाचे रायगडावरील आक्रमण वेशीवरच मोडून काढले होते. याच कलशांवर राजांनी कुडाळ आणि डिचोलीचे बारूदखाने चालवण्याची जबाबदारी दिली होती. याच कवी कलशांनी गणोजी शिर्केंची फितुरी ओळखली आणि पन्हाळा मुघलांच्या घशात घालण्याचा शिर्केचा डाव मात्र याच कवी कलशांनी हाणून पाडला. संभाजी महाराजांचा यानंतर कवी कलशांवर इतका विश्वास बसला की तो शेवटपर्यंत सावलीप्रमाणे त्यांच्या सोबतच राहिला. जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेब स्वतः दक्षिणेत आला तेव्हा त्याचा सामना कसा करायचा याची रणनीती आखण्यासाठी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांनी निवडक लोकांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये कविराज कलशही हजर होते. परंतु दुर्दैवाने येथेच घाला घातला आणि औरंगजेब बादशहाला ही बातमी कळाली. त्याने पन्हाळ्याजवळ असणाऱ्या मुकर्रब खानाला संभाजी राजांना पकडण्याच्या गुप्त मोहिमेवर पाठवले. घात झाला. संगमेश्वरी स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले. कवी कलश तेव्हा देखील संभाजी राजांच्या सोबतच होते. ते देखील लढता लढता महाराजांच्या सोबत कैद झाले. मुकर्रब खानाने त्यांना बहादूरगडावरील औरंगजेबाच्या छावणीकडे नेले. तेथे औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ केला. संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी त्याने वारंवार यातना दिल्या आणि हे धर्मांतर घडवून आणण्यासाठी आपला मांडलिक होण्यासाठी राजी करण्यास या कवीचा उपयोग होईल असे त्या औरंग्याला वाटायचे. त्याने कलशांना वेगवेगळी आमिषे दिली, पण कविराज कलश ते कुठल्याही आमिषाला बळी पडले नाहीत. संभाजी महाराजासोबत त्यांचेही अतोनात हाल करण्यात आले आणि असे म्हणतात की या प्रसंगी कवी कलशांनी संभाजी महाराजांवर एक काव्य रचलं होतं आणि साखळदंडांनी बंदिस्त अशा अवस्थेतही औरंगजेबासमोर त्याला हे म्हणून दाखवलं. ते काव्य असे: यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग ज्यो रबी छबी लखतही खद्योत होत बदरंग त्यो तव तेज निहारके तखत त्याजो अवरंग. याचा अर्थ असा की रावणाच्या सभेत शिष्टाई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्या प्रकारे बांधून ठेवले होते त्याप्रमाणेच
हे शंभू राजा, तू आज येथे बांधला गेला आहे. युद्ध करताना तुझ्या अंगास झालेल्या जखमांमुळे आणि त्यातून वाहणाऱ्या रक्तांमुळे तू अंगास शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे भासत आहेस. ज्याप्रमाणे तेजो भास्कर रवी म्हणजे सूर्य उगवला की परप्रकाशी काजवे निस्तेज होऊ लागतात, अगदी त्याचप्रमाणे याही अवस्थेतील तुझे तेज आपल्या दुश्मनांना सहन होत नसल्यामुळे हा यवनधाम औरंग्या स्वतःचे सिंहासन सोडून तुझ्या पुढे नतमस्तक झाला आहे. हे काव्य ऐकून रागाने लाल झालेल्या औरंगजेबाने त्यांची जीभ हासडण्याची आज्ञा दिली. संभाजी महाराजांनी कवी कलश या दोघांचेही डोळे फोडण्यात आले. त्यांची विदूषकाचे कपडे घालून दिंड काढण्यात आली. पण त्यांनी हे अत्याचार सहन केले आणि आपला ताठबाणा कधीही सोडला नाही. इतके झाल्यावरही शेवटचा प्रयत्न म्हणून औरंगजेबाने कवी कलशांकडे एक पत्र दिले आणि त्यावर सही करण्याची आज्ञा केली. ते पत्र महाराणी येसूबाईंना रायगड खाली करून स्वराज्य मुघलांच्या हवाली करण्याबद्दल होते. परंतु शिवरायांच्या स्वराज्याच्या मिठाशी शंभूराजांच्या मैत्रीशी कवी कलशांनी बेईमानी करणे शक्यच नव्हते. स्वराज्य धर्माचं रक्षण करणारे संभाजी महाराज आणि त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. पण त्यांचं हौतात्म्य मात्र वाया गेलं नाही. त्यांच्याच रक्ताची शपथ घेऊन अनेक मावळे पेटून उठले आणि शिवरायांच्या स्वराज्याची कीर्ती दिगंतात पोचवली. आजही तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी कविराज कलश यांची समाधी मैत्रीची, अजरामर मैत्रीची साक्ष देत आहे. जणू काही श्रीकृष्ण आणि सुदामाच आहेत ते. सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न कधी न पडावा. सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा, शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा. शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा. नमस्कार.